नमस्कार. इंग्रजीच्या शाळेमधल्या या पुढच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज काही कारणास्तव आपल्याला लाईव्ह सेशन घेता आलं नाही, परंतु तुमचा दिवस वाया जाऊ नये म्हणून हा पूर्ण रेकॉर्डेड कंटेंट तुमच्यासोबत शेअर केला जातो आहे. बघा, इंग्रजीच्या शाळेवरती काल परवापर्यंत अनेक मंडळी आज आपल्यासोबत जोडल्या गेली आहेत. काल परवा आजपर्यंत अगदी जवळपास काल मी जेव्हा चेकआउट करत होतो तेव्हा जवळपास 2800 प्लस सबस्क्रायबर आज आपल्यासोबत आहेत. सगळ्यांपर्यंत नोटिफिकेशन जात आहेत, अजून काही लोक त्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहता येणाऱ्या जून महिन्यामध्ये अजून नवीन प्रकारचा कंटेंट याच्यामध्ये ॲड होतोय. नवीन गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या त्यांच्या सिलेबल प्रोसेसमधले रायटिंग स्किल, ग्रामर तेही आपल्याला त्यात इंटिग्रेट करता येतं का याचा पूर्ण मानस ठेवून आम्ही काम करतोय. प्रॉमिस केल्याप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये 1 तारखेला सुरू झालेली बॅच ऑलमोस्ट डेड एंड फेजला आहे आणि आपण या महिन्याची आता 29 तारीख आहे, जवळपास 30 आणि 31 तारखेचे 31ला तर रविवारच आहे आपलं, 29-30चे 2 दिवसाचे जे रेकॉर्डेड कंटेंट्स आहे ते तुमच्यापर्यंत 100% पोहोचतील. एक लाईव्ह सेशन पण आपलं त्याच्यामध्ये शनिवारचं होणार आहे, त्यात काही वादच नाही आहे. फाईन. आजचं हे सेशन मात्र तुमच्यासाठी रेकॉर्डेड आहे. जो काही कन्सेप्ट मी तुमच्यासोबत शेअर करतोय हा लिटल बिट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी कन्सर्न करतो, त्याचबरोबर काही भाग हा इंग्रजीच्या प्रोसेसमध्ये पण तेवढंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी या भाषेचा अभ्यास करण्याचा विचार करतो तेव्हा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, जवळपास माझ्याकडे येणाऱ्या 100% लोकांपैकी 30% लोकांचं म्हणणं असं असतं की सर आम्हाला इंग्रजी येतं. इंग्रजी येतं म्हणजे काय की आम्हाला इंग्रजी वाचता येतं, आम्हाला इंग्रजी समजतं, सगळं होतं, पण बोलता येत नाही. आम्हाला इंग्रजी येतं, हो, लिहिता येतं, वाचता येतं, समजतं, पण इंग्रजी बोलता येत नाही. 40% क्राऊड असा असतो की ज्यांच्याकडे 50% काहीतरी त्यांना कम्युनिकेट करता येतं, 50% त्यांना रिक्वायरमेंट असते आणि 30% क्राऊड असा असतो आपल्याकडे, राईट, की ज्या माणसांना 0% म्हणजे इंग्रजीचं काहीच नाही, ते 10वी पासआउट झालेले असतात, त्यांचं 12वी झालेलं असतं, ग्रॅज्युएशन झालेलं असतं, पण इंग्रजीचा गंधच नसतो, ना शब्दांचा गंध असतो, ना काही नसतो, ना काहीच नसतो. या सगळ्या प्रवासामध्ये मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की 0% फेजपासून जर तुम्ही चालू करत असाल तर तुम्हाला तुमच्या बेसिक्सवर प्रचंड प्रमाणामध्ये काम करावं लागेल. बेसिक्सवर काम करायचं म्हणजे काय, आय जस्ट डेफिनेटली इलॅबरेट यू, मेक यू इलॅबरेट दॅट. यापैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरी फेजमध्ये बसतात त्याच्यानुसार तुम्हाला काय प्रिपरेशन करायचं आहे याच्या काही गोष्टी क्लॅरिफाय करतो मी तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये. लक्षात ठेवा, नंबर 1, बेसिक्सवर काम करायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या रीडिंग ॲबिलिटीवर काम करायचं आहे, तुमच्या रायटिंग ॲबिलिटीवर काम करायचं आहे आणि तुमच्या स्पीकिंग ॲबिलिटीवर काम करायचं आहे, राईट. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिली प्रोसेस काय असते, तर सगळ्यात पहिली प्रोसेस असते आपल्याला रायटिंगच्या माध्यमातून काही गोष्टी घेऊन जाव्या लागतात. त्याच्यानंतर रायटिंग केलेल्या भागाला आपल्याला थोडं बोलून पाहावं लागतं आणि सोबत थोडा फोनिक्सच्या माध्यमातून आपण रीडिंगचा पार्ट कव्हर करत चालतो. ज्याचा बेस पक्का होतो तो हळूहळू कुठे ना कुठेतरी त्याला इंटिग्रेशन करून तो या कॅटेगरीमध्ये शिफ्ट व्हायला लागतो. थोडंफार त्याला इंग्रजी यायला लागतं, मग त्याच्यानंतर त्याच्या 50% प्रोसेसवरती काम केलं जातं. काही लोक ही अशी असतात की ज्यांना डायरेक्टली येतं, इंग्रजी येतं, त्यांना वाचता येतं, त्यांना लिहिता येतं, त्यांना समजतं, पण इंग्रजी बोलता येत नाही. यांना त्यांच्या लॉजिक्सवर जर काम केलं, लॉजिकल पार्टवरती जर काम केलं तर ह्या माणसांना 100% स्पीकिंग करता येतं, 100% कम्युनिकेट करता येतं. त्यांना फक्त पुशअपची गरज असते, पण लॉजिकल बेस देऊन. म्हणून या तिन्ही कोर्स फेजला जात असताना आपल्याला ग्रॅमॅटिकल पार्ट शिकणं गरजेचं आहे का, तर मी तुम्हाला सांगेल हो आहे. याला कारण असं आहे की जोपर्यंत आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शनचा बेस लक्षात घेत नाही, बोलण्याची प्रोसेस लक्षात घेत नाही,
तोपर्यंत आपल्याला इंग्लिशचं कम्युनिकेशन करता येत नाही. आणि यासाठी अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी लागतात. काय? एक, गायडन्स, राईट, ज्याला आपण मार्गदर्शन म्हणतो. मार्गदर्शन करणारा एक माणूस लागतो. आणि प्लस आपल्याला लागतं ते म्हणजे वातावरण. एक एटमॉस्फेयर क्रिएट करना पड़ता है अपने को, है ना. गाइडेंस प्लस एटमॉस्फेयर. एक गाइडेंस का पार्ट रहता है, एक एटमॉस्फेयर का पार्ट रहता है. मार्गदर्शन आणि ते वातावरण आपल्याला गरजेचं असतं. कुठलाही क्लास तुम्हाला 2च गोष्टी देत असतो. एक वातावरण निर्मिती करून देतो आणि दुसरं गाईडलाईन्स देत असतो. पण गाईडलाईन्स देणारा माणूस जर एक्सपीरियंस्ड असेल, उसके पास अगर एक्सपीरियंस होगा तो वो आपको बहुत अच्छी तरीके से एटमॉस्फेयर भी दे पाएगा और वो आपको रिजल्ट भी ला के देगा. दैट इज रियली इंपॉर्टेंट. सिर्फ आपको इन्वेस्ट करना है आपका कीमती समय, कुछ चंद पैसे और आपकी फुल ऑफ एनर्जी. लक्षात ठेवा, तुम्हाला काही गोष्टी जमायला वेळ लागेल, परंतु जे काही तुम्ही मांडणार आहात ते कॉन्फिडेंटली मांडायला जर सुरुवात केली पहिल्यापासून, तर ऑटोमॅटिकली करेक्शन फेज वाढत चालते आणि तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशनवरती शिफ्ट होता. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असतो, सर व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट फेजला काय करायचं, शब्दसाठा कसा वाढवायचा, शब्द, वर्ड्स कशा पद्धतीने वाढवायचे. मागच्या काही बोलण्यामध्ये तुम्ही जर रेग्युलर बेसवरती आपल्या इंग्रजीच्या शाळेची जर रेग्युलर बेसवरती तुम्ही जर आपले क्लायंट बेस म्हणून किंवा तुम्ही जर ऐकत असाल, पाहत असाल इंग्रजीची शाळा चॅनल आपलं रेग्युलर बेसवरती जर ऑब्झर्व करत असाल, तर त्याच्यामध्ये एका सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, ते क्लॅरिफाय करतो एकदा फक्त, की शब्दसाठा वाढवण्यासाठी 2 प्रकार असतात. एक, मला शब्द माहीतच नाही आहेत, मला शब्द माहीतच नाहीत. दुसरी गोष्ट, मला शब्द आठवत नाहीत. शब्द आठवत नाही. मला शब्द माहीत नाही आणि मला शब्द आठवत नाहीत, या 2 वेगळ्या फेज आहेत. ज्या व्यक्तीला शब्द माहितीच नाहीये की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, या व्यक्तीला प्रचंड प्रमाणामध्ये गरज असते ती रिडिंगची. त्यांनी रिडिंग वाढवलं की नवीन शब्दांचा साठा वाढायला सुरुवात होते. आणि ज्याच्याकडे शब्दसाठा असतो पण त्याला ऐन वेळेवरती आठवत नाही, या व्यक्तीने लिसनिंग वाढवलं तरी ऑटोमॅटिकली त्याचा इंग्रजीचा शब्दसाठा वाढायला लागतो. मग काही लोक म्हणतात, सर आम्ही ऐकतो पण ते काही कळतच नाही आम्हाला. तरीही मी तुम्हाला सांगतो, ऐकत राहा. कळत नाही म्हटलं तरीही ऐकत राहा आणि कळत नाही म्हटलं तरी वाचत राहा. याला कारण काय माहिती का, वाचून 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 काही शब्द रिव्हिजन फेजमध्ये आपल्या लक्षात राहतात, काही शब्दांचा अर्थ शोधून ते लक्षात राहतात, आणि काही ठिकाणी मात्र आपल्याला लक्षात ठेवा की शब्दसाठा हा ऐकून 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 रिकॉलिंग फेजमध्ये आल्याच्या नंतर तो जिथं बोलायचा आहे तिथं आठवायला लागतो. म्हणून या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स तुम्हाला साधणं तेवढंच गरजेचं आहे. अनटिल अँड अनलेस तुम्ही जर म्हटलात की सर नाही आम्ही रोजच्या रोज सेशन करतोय, सगळ्या दुनियाच्या गोष्टी करतोय, सगळं करतोय, अजून इंग्रजी कम्युनिकेशनवर का शिफ्ट झालो नाही, याला कारण सांगू तुम्हाला. आपल्या मनामध्ये इंग्रजी शिकायचा विचार आहे, आपण रोज बसतोय पण आपण एक्स्ट्रॉर्डनरी एफर्ट फेस काहीच घेत नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही बसल्या बसल्या विचार केला की नाही मला केदारनाथला जायचंय, तुम्ही रोज त्याचा प्लॅन करायला पण बसताय, रोज एखाद्या एजन्सीला फोन पर करतायत, दुनिया पण करतायत, पण अजून तुम्ही पटकन तिकीट काढून बसलेला नाहीयेत त्या रेल्वेत किंवा त्या विमानात की जो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. फक्त विचार करून एका जागेवर बसून आणि कागदावरती प्लॅन करून जर आपल्याला अख्खी दुनिया पाहता आली असती तर मग बाकीच्या एजन्सी बाकीचे ट्रान्सपोर्टेशनची साधनं कशाला असते त्याच्यामध्ये. म्हणून इंग्रजी शिकत असताना देखील तुम्ही लक्षात ठेवा की जर आपल्याला खऱ्या अंशी जर शब्दसाठा वाढवायचा असेल किंवा आपल्याला शब्दांच्या माध्यमातून जर इंग्रजी बोलणं शिकायचं असेल
तर आपल्याला एक तर रेल्वेने, बरोबर आहे, इंग्रजीच्या रेल्वेने, इंग्रजीच्या विमानाने, कुठल्या तरी एका माध्यमातून एक तिकीट घ्यावं लागेल आणि तरच आपला प्रवास पूर्ण होईल. लक्षात ठेवा, इंग्रजीच्या शाळेवरती आम्ही तुम्हाला रोज काहीतरी देतोय. आम्ही अगदी अंतर्मनापासून आमच्या आतून काहीतरी आम्हाला वाटतं की तुम्हाला काहीतरी यावं म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी कंटेंट शेअर करतो. पण हा कंटेंट शेअर केल्याच्या नंतर त्याच्यावरती त्या प्रॅक्टिसेस करून, त्याच्यावरती तो व्हिडिओ बनवून, त्या सगळ्या गोष्टी टाकूपर्यंत तो विचार जिवंत राहतो का, हा प्रश्नचिन्ह कायम आहे. आणि ह्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी माणसाला तिकीट फाडावं लागतं आणि त्या विमानात किंवा रेल्वेत बसून त्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत तो प्रवास पूर्ण करावा लागतो. ही अशी जर तुमची विमानात, रेल्वेत, गाडीत बसून जर प्रवास करण्याची तयारी असेल इंग्रजीच्या दृष्टिकोनातून, तर मी तुम्हाला सांगेल अवश्य विचार करा. याला कारण आहे, हो मी गेल्या 1 वर्षापासून इंग्रजीच्या शाळेवरती काहीतरी पाहतोय. अरे पाहतोय बाबा, सगळ्या दुनियाच्या गोष्टी आहेत, पण तू पोहोचलास कुठे? का अजून त्याच जागेवर आहेस? मला रस्त्यामध्ये खूप गाड्या लागल्या होत्या, मला सांगितलं होतं सरांनी की ह्या गाडीत बसा तुम्हाला हा फायदा होईल, त्या गाडीत बसा तुम्हाला तो फायदा होईल, पण मी फक्त विचारच करत होतो की मला अजून काही कुठं काहीतरी असंच ऐकायला मिळतं का. विश्वास ठेवा आणि प्रवासाला सुरुवात करा. जोपर्यंत तो विश्वास आपण ठेवणार नाही, त्या प्रवासाला सुरुवात करणार नाही, तोपर्यंत आपण इंग्रजीच्याच काय कुठल्याच डेस्टिनेशनला पोहोचणार नाही. आज आपण अकॅडमिक्स फेजमध्ये मी जेव्हा पाहतो 1ली पासून 10वी पर्यंत काही लाख रुपयाचा खर्च आपण तिथे करतो. शेवटी आउटपुट किती? 55, 60, 50, 60, 70, 80, 85, 90% हे आउटकम. मुलाला इंग्रजी बोलता येतं का? नाही. मुलाला स्टेज करेज आहे का? नाही. मुलाला 4 चौघामध्ये गेल्याच्या नंतर काही मांडता येतं का? नाही. मुलाला स्वतःचा विचार करता येतो का? नाही. त्याला कळतं का पुढं मला काय करायचंय? नाही. आणि मग एवढ्या सगळ्या रुपयांची इन्व्हेस्टमेंट, मी खर्च म्हणत नाही, इन्व्हेस्टमेंट करूनही आपल्याला ते कळत नसेल, तर मला असं वाटतं जिथं कळतंय तिथं बऱ्यापैकी आपण काही गोष्टी शिकू शकतो. तिथं प्रॉपर इन्व्हेस्टमेंट नक्की व्हायला पाहिजे. अजून एक प्रश्न मला इंग्रजी संदर्भातला खूप जण विचारतात, तो म्हणजे इंटरव्ह्यू. ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या मॅक्झिमम मुलांचा हा प्रश्न आहे. ते ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षी त्यांना प्रश्न पडत नाहीत, 3ऱ्या वर्षी जेव्हा इंटरव्ह्यू लागणार असतात ना तेव्हा त्यांना प्रश्न पडतो. पीजी करूपर्यंत त्यांना प्रश्न पडत नाहीत, पीजी झाल्याच्या नंतर प्रश्न पडतो. आता अशामध्ये मला अशी मुलं भेटायला लागली आहेत की जी डिप्लोमाच्या किंवा डिग्रीच्या 1ल्या-2ऱ्या वर्षाला आहेत आणि त्यांना इंग्रजी खरंच शिकावंसं वाटतंय. दिस इज द राईट टाइम दॅट टू टेक द डिसिजन अबाउट दिस पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. मी असं म्हणत नाही की 8वीच्या मुलांनी इंटरव्ह्यू संदर्भातले क्लासेस किंवा कंटेंट करावेत, सध्या गरज नाही आहे. पण तो जर 8वीला त्या प्रवासाला सुरुवात करत असेल तर 10वीं तक वो आदमी पूरे ग्रेजुएशन के साथ, इंटरव्यू प्रिपरेशन के साथ कोई भी चीजों के ऊपर बात कर पाएगा, ऐसा वो बन सकता है. 2-2.5 साल के अंदर वो बनता है पूरा. बऱ्याच आई वडिलांचं म्हणणं, एमएस स्टडी कधी शिकायचं? 10वी झाल्याच्या नंतर. कम्प्युटर कधी शिकायचं? 10वी झाल्याच्या नंतर. इंग्रजी कधी शिकायचं? 10वी झाल्याच्या नंतर. त्याच्या अलीकडे त्याला इंग्रजी लागत नाही. अहो सगळ्यात जास्त मार्क तुमच्या मुलांचे चाललेत रायटिंग ॲबिलिटीज मध्ये, ग्रामर मध्ये. कन्स्ट्रक्शन बनवता येत नाही, प्रश्नच कळत नाही सेमीच्या पोरांना अजून. आणि मग हे जे कळत नाहीये ते जर अलीकडे शिकलो तर 10 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष त्याला चांगला फायदा होईल की नाही? 100% होईल. आता पालक अवेअर व्हायला लागलेत. 5वी, 6वी, 7वी, 8वी पासूनच पालक. आता माझ्याकडे तुम्हाला सांगतो ना, बुलढाण्यावरून इन्क्वायरी फेज असतात, बीडवरून काही जण जॉईन आहे त्याच्यामध्ये. सगळी लहान लेकर आहे, तुम्हाला सांगतो किड्सचे कोर्सेस. ते पोरं सर्च करायला लागलेत की मेरे को कहां पर क्या अच्छा मिलेगा, राइट? दे आर सर्चिंग दैट ऑनलाइन इंग्लिश क्लासेस इन छत्रपति संभाजीनगर. Very nice. Why? Because now they feel that we can just learn by sitting at our home. आपल्या घरी बसून देखील आपल्याला चांगलं शिकता येऊ शकतं, याच्यावर त्यांचा विश्वास वाढत चालला आहे. आणि हे खरंच गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यू बद्दल सांगत असताना मी नेहमी सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगतो की इंटरव्ह्यू प्रिपरेशन करणं फार अवघड नाहीये. इंटरव्ह्यू मध्ये फक्त एकच गोष्ट असते, ट्रुथ, सत्य मांडावं लागतं.
90% मुलं आताच्या कंडिशनमध्ये जे इंटरव्ह्यू प्रिपेअर करतायत 90%. काही मुलं तर डायरेक्टली तुम्हाला सांगतो का AI वर गेले, प्रश्न टाकले, रट्टा मारला आणि गेले इंटरव्ह्यूला. तुम्हाला सांगू, प्रश्न कळतील, उत्तराचा रट्टा मारता येईल, पण तुमचं कम्युनिकेशन खरं स्ट्रॉंग आहे का हे क्रॉस चेक करायला समोरच्या माणसाला फक्त 1 मिनिट लागतो. तुम्ही रट्टा मारलेले उत्तर देतायत की तुम्ही खरंच मनापासून उत्तर देतायत. हां, मी तुम्हाला सांगतो ना, 10% मुलं कुठेतरी सत्य परिस्थितीमध्ये जे काही खरं आहे त्या पद्धतीने जसं येतं तसंच इंटरव्ह्यू प्रोसेस देतात. पण ज्याला असं वाटतं की सर मेरे को पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझा इंटरव्ह्यू क्रॅक झाला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, नेहमी इंटरव्ह्यूसाठी आपल्याकडे L1, L2, L3 असे फक्त इंटरव्ह्यू प्रोसेसचे मॉडेल्स आहेत. हे कशा पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत? हे अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे की ज्या व्यक्तीला खरंच असं वाटतं की सर मला एक 20%, 25%, 30% इंग्रजी येतं, परंतु मला पुढचा प्रवास करायचा आहे, तर त्याला आपण 100% L1, L2, L3च्या लेवलच्या माध्यमातून घेऊन जातो. ज्याला 50% भाग येतो त्याला L2, L3च्या माध्यमातून घेतो. ज्याला 70% पार्ट ऑलरेडी येतो त्याला डायरेक्टली शेवटच्या फेजमध्ये क्लॅरिफिकेशन करून त्याला इंटरव्ह्यूला बसवलं जातं. पण नुसतं नाही, मॉक इंटरव्ह्यू सकट त्याचं प्रिपरेशन करून घेतलं जातं. इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय? इंटरव्ह्यू इज नथिंग बट द प्रेझेंटेशन ऑफ युअर कॉन्फिडन्स, असं आम्ही सांगत असतो. तुमच्या आत्मविश्वासाचं प्रदर्शन म्हणजे इंटरव्ह्यू. मग तर ते आत्मविश्वासाचं प्रदर्शन असेल तर ते तेवढ्या कॉन्फिडेंटली मांडलं गेलं पाहिजे. आपला गोंधळ आहे की इथून त्या केबिनमध्ये आतमध्ये जाऊन बसेपर्यंतच घाम फुटतो. आपल्याला एसीत बसलेलो असतो आपण इंटरव्ह्यू द्यायला, आणि आपल्याला घाम फुटतो, थरथर 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 कापायला लागतो, दुनियाच्या गोष्टी होतात, सगळं होतं. किंवा काही ठिकाणी भीती तर वाटत नाही, पण उत्तर देताना जरा गोंधळच होतो. धचा मा, माचा ध, धचा प, पचा त, काही ना काहीतरी होतच त्याच्यामध्ये. 9 इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर लोक विचार करतात की यार बाप, आता आपल्याला क्लास करणं गरजेचं आहे. इथपर्यंत कमीत कमी 9 महिने वाया गेलेले असतात किंवा 7-8 महिने वाया गेलेले असतात. कशासाठी? थोड़ा सोचो कि यार कहीं ना कहीं कुछ चीजें हैं कि जो अगर कम है तो उसको प्रिपेयर करके आगे जाएंगे ना, क्या प्रॉब्लम क्या है? बट अनफॉर्चुनेटली पीपल आर नॉट ट्राइंग हार्ड टू गेट दिस थिंग्स अँड दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम बिफोर अस. मी सहज एका दिवशी मुलांना शनिवारच्या क्लासमध्ये प्रश्न विचारला होता की तुम्हाला किती रुपये महिना कमवावासा वाटतो, किती रुपये महिना मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिल्या जॉबमधून किंवा पहिल्या उद्योगातून, पहिल्या केलेल्या प्रयोगातून तुम्हाला किती रुपये उत्पन्न मिळायला पाहिजे महिन्याला असं वाटतं? तर त्याच्यातल्या काही मुलांनी टाकलं सर मला कमीत कमी 10,000 रुपये महिना तरी मिळायला पाहिजे. काही लोकांनी बिचाऱ्यांनी त्यांची ऐपत पाहून 5-5 हजार रुपये सांगितले. काही लोकांनी मला सांगितलं सर 70-80 हजार रुपये महिना तर मिळायला पाहिजे. काही लोकांनी लाख रुपये, लगेच 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख. म्हणलं क्या बात. एक्झाम्पल घेतलं आपण की एक XYZ व्यक्तीने सांगितलं की सर मला एक ॲव्हरेज 40,000 रुपये महिना पाहिजे. तर मी दुसरा प्रश्न त्यांना विचारला की बाजूला टाका ॲबिलिटीज. हा प्रश्न तुमच्यासाठी पण आहे बरं का, जे ऑनलाईनला रेकॉर्डेड कंटेंट आहेत त्यांच्यासाठी पण, आणि जे खरंच या प्रोसेसमधून जात आहेत त्यांच्यासाठी पण, की तुम्ही XYZ व्यक्ती आहात, तुम्हाला एक 40 किंवा 50 किंवा 60 किंवा 1 लाख रुपये महिना पाहिजे. तर फक्त एवढंच लिहा तुमच्याकडे आज किती ॲबिलिटीज आहेत की ज्याला लोकांनी 1 लाख रुपये किंवा 40,000 रुपये द्यायला पाहिजेत. जर त्या ॲबिलिटीज, लिस्ट ऑफ ॲबिलिटीज असतील तर मी तुम्हाला सांगतो 40 नाही 2 लाख रुपये महिना पण तुम्ही कमवू शकता तुमच्या त्या स्किल्सला वापरून. पण तयारी 1 रुपयापासून सुरू करण्याचीच लागेल बरं का. तुम्ही जर म्हटलं की सगळ्या ॲबिलिटी सर दुनिया लगेच 2 लाख रुपये उद्यापासून द्या, होत नाही. किंवा मला 2 लाख रुपये उद्यापासून कमवायचे, होत नाही. प्रवास 1 रुपयापासूनच सुरू होतो. कदाचित तो 10,000 पासून होईल, 15 पासून होईल, 20 पासून होईल, 40 पासून होईल. आमची ॲबिलिटीज नसते, पण आम्हाला असं वाटतं की 30,000 रुपये महिना दिलाच पाहिजे कमीत कमी त्यांनी मला. जर त्यांनी असा प्रश्न विचारला इंटरव्ह्यूमध्ये की व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन अबाउट द सॅलरी, तर त्याचं उत्तर काय बॅलन्स लेवलवर द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी आपल्या इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या प्रोसेसमध्ये आम्ही सांगत असतो. याला कारण काय? इट इज नेसेसरी. ते लाईव्ह वाटलं पाहिजे, रट्टा मारलेला आन्सर नको आहे. ते आतून आलेलं पाहिजे आणि ते खरं पाहिजे. दॅट इज नेसेसरी. फक्त 25 प्रश्नांचं जर प्रिपरेशन तुम्ही आमच्यासोबत केलं, कंसात खाली आम्ही ग्राउंड कम्युनिकेशनवर काम करून मग प्रश्न शिकवतो. डायरेक्ट रट्टा मारणारे प्रश्न देत नाहीत, कारण तिथं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला आमचं नाव खराब नाही करायचं आहे.
त्या मुलाला खरंच ॲबिलिटी येत असेल तर, आणि त्याची तयारी असेल तेवढी वेळ आणि थोडासा पैसा इन्व्हेस्ट करण्याची, तर तो 100% त्याच्यातून बाहेर पडू शकतो, याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि आम्ही एकदा इंटरव्ह्यू प्रिपरेशनला आलेल्या मुलाला जोपर्यंत जॉब लागत नाही त्याचा, तोपर्यंत त्याला 4 नाही 6 इंटरव्ह्यू द्यावे लागले तरी आम्ही त्याची तयारी पाहतो. याला कारण तो कुठं कमी पडतोय याच्यावर लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. मला खूप येतंय, मग 10 इंटरव्ह्यू देण्याची गरज का पडते? तुम्ही तर एकाच इंटरव्ह्यू सिलेक्ट व्हायला पाहिजे. मला खूप येतंय, हा कॉन्फिडन्स असेल तर खूप छान, ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर संपलात. अँड दॅट शुड नॉट बी देअर, राईट? म्हणून इंटरव्ह्यू प्रिपरेशन करत असताना तुम्हाला सांगतो की तुम्हाला नेहमी खरं मांडावं लागेल जे तुमच्याकडे आहे. त्यानंतर कॉन्फिडेंटली मांडावं लागेल जे तुम्ही मांडत आहात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ऐन वेळेवरती आयता आलेला प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने टोलवायचा आहे किंवा कशा पद्धतीने रिस्पॉन्स द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टींच्या कला शिकाव्या लागतील, तेव्हा इंटरव्ह्यू आपल्याला क्लिअर होत असतो. मी तुम्हाला भीती पण घालत नाहीये आणि मी तुम्हाला स्वप्न पण दाखवत नाहीये. बऱ्याच वेळेला आमच्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये लोक एक तर तुम्हाला भीती घालतात आणि पैसा कमवतात, किंवा खूप मोठी स्वप्न दाखवतात आणि पैसा कमवतात. माझं असं म्हणणं आहे, जे खरं आहे त्याच्यावर काम करूया, राईट? आणि तुमच्यामध्ये ज्या कमतरता आहेत त्याला फक्त ॲक्सेप्ट करा. याच्यासाठी तुम्हाला जर असं वाटलं की सर माझं इंग्रजी किंवा माझा इंटरव्ह्यू मला द्यायचा आहे आणि मला टेस्ट करून घ्यायचं आहे की मी सध्या कुठे आहे, तर फक्त आमच्या 9112752263 किंवा माझ्या पर्सनल नंबरला 9860970881 या नंबरला फक्त टेस्ट असा मेसेज करा. सोबत तुमचं नाव टाकलं तर खूपच छान, आणि तुमचं नेटिव्ह टाकलं तर खूपच छान. तुम्ही कुठून आहात म्हणजे मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचं नाव आणि नेटिव्ह जर कळालं तर आपण पुढच्या गोष्टी बोलू शकतो. सोबत तुमचं एज्युकेशन टाकलं तर खूपच छान, म्हणजे अजून बोलताना स्पेसिफिकेशन मला देता येतं. आत्तापर्यंत मागच्या गेल्या महिन्यापासून जेव्हा मी आव्हान केलं टेस्टचं, तेव्हापासून जवळपास 47 मुलांनी आत्तापर्यंत टेस्ट दिलेली आहे. 47% या लोकांनी आमच्याकडे टेस्ट दिल्यात इंग्लिश संदर्भातल्या, आणि खूप आनंद वाटतो. याला कारण काय माहिती आहे का? आम्ही फक्त एकच गोष्टीवर काम करतोय, तुम्हाला आज काय सोल्युशन गरजेचं आहे, तुमची नीड आणि त्याला मिळणारं सोल्युशन, या पद्धतीने जर प्रवास झाला तर तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. 1 जून नंतर जेव्हा तुम्ही इंग्रजीच्या शाळेला पाहाल तर तिने बऱ्याच अंशी तुमच्या अनेक गरजा शोधून त्याच्यावरती अनेक प्रकारचे सोल्युशन द्यायला सुरुवात करणार आहोत. आपण एकाच गोष्टीवर काम करणार इथून पुढे 5-6 महिने, डिसेंबर महिन्यापर्यंत. ते म्हणजे फक्त तुमच्या गरजा काय आहेत त्याच्यावरती आमचं सोल्युशन, तुमचे प्रश्न काय आहेत त्याच्यावरती आमचे काही सेशन, तुमच्या आजच्या समस्या काय आहेत त्याचं निराकरण करण्यासाठीचेच सेशन तुम्हाला मिळतील. कदाचित एक तुमचा प्रश्न असेल, उत्तर 1000 लोकांना मिळणार आहेत. कदाचित आज तुमची एक शंका असेल, उत्तर काही 1000 लोकांना मिळणार आहेत. मग त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की आमच्या ह्या 2 संपर्क क्रमांकावरती तुम्हाला असं वाटलं की सर या XYZ टॉपिकवरती आम्हाला एक सेशन हवं आहे, तर 100% सांगा, आम्ही ते सेशन तुम्हाला उपलब्ध करून देऊ. याला कारण काय माहिती? याला कारण फक्त एवढंच आहे, तुम्ही मांडलेला एक प्रश्न कदाचित असं होऊ शकतं की सेम टाइम 10, 15, 20, 50, 100 लोकांच्या मनात तोच प्रश्न चालू असेल. फक्त त्यांची विचारण्याची हिंमत होत नाही आणि तुम्ही विचारलात, एवढाच फरक आहे. उत्तर मात्र अनेक लोकांना मिळतील, याची संपूर्ण शाश्वती आम्ही देतोय. याला कारण आहे, इंग्रजीची शाळा अपग्रेड होतीये तुमच्यासाठी आणि तुम्हाला काहीतरी मिळावं यासाठी. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण अजून काही गोष्टी समजून घेऊया, ज्या मी तुम्हाला याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, राईट? ओके, बघा, तुमच्या आजूबाजूला काही मंडळी अशी असतील की जी तत्सम प्रकारच्या MPSC सारख्या, UPSC सारख्या, किंवा नंतर आपण स्कॉलरशिप सारख्या काही एक्झामिनेशन म्हणतो, त्याच्यानंतर आपण नवोदय सारखी एक्झाम म्हणतो, है ना? अशा अनेक प्रकारच्या एक्झामिनेशन ते जर प्रिपेअर करत असतील तर ह्या सगळ्या मुलांसाठी लागणारा इंग्रजीचा जो बेस आहे, या गोष्टींना त्याचबरोबर 5वी पासून ते 12वी पर्यंतच्या असलेल्या मुलांसाठी रायटिंग ॲबिलिटी,
त्याचबरोबर ग्रामर, राईट. त्याच्यानंतर एक्झाम प्रिपरेशन. या अनेक गोष्टींना घेऊन आम्ही तुमच्यासोबत येणाऱ्या कालखंडात खूप सगळ्या गोष्टी घेऊन येतो आहेत. मी तुम्हाला सरते शेवटी ह्या शुक्रवारच्या फेजमध्ये हे सेशन का शेअर केलं, याच्या मागचं फक्त कारण एकच आहे. प्रश्नांना घेऊन रोज प्रवास करतोय आपण. जॉबला जातोय, कोणी कॉलेजला जातोय, कोणी शाळेला जातोय, कोणी सुट्ट्या एन्जॉय करतोय, दुनियाच्या गोष्टी करतोय आपण सगळं. परंतु आपल्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरांचा शोध घेत घेत जर प्रवास करायचा असेल तर इंग्रजीची शाळा हा तो प्लॅटफॉर्म आहे की जो येणाऱ्या कालखंडात अजून खूप मोठ्या प्रमाणात मराठी क्राऊडला, शाळेची मुलं असू द्या, कॉलेजची मुलं असू द्या, वर्किंग प्रोफेशनल असू द्या, नाही तर कोणी असू द्या, सेशन कुठलंही काढा, एक तरी नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळत असेल आत्तापर्यंत. पण आता इथून पुढच्या जून नंतरच्या प्रवासामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं म्हणून जर काही सोल्युशन आम्हाला देता येत असतील तर आम्ही 100% ते सेशन तुमच्यासाठी घेणार. मी माझ्या टीमसोबत पण याबद्दल डिस्कस केलं आणि माझ्या टीमनी पण मला खूप सगळ्या गोष्टी त्यामध्ये इनपुट म्हणून दिल्या. तेव्हा लक्षात आलं की येस, अजून 365 दिवस नाही, कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये अविरत अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून मी तुम्हाला असं सांगेल की 1 जून नंतरचा प्रवास हा मंतरलेला आहे. अनेक नवीन गोष्टींना घेऊन आम्ही पण येतोय. तुम्ही देखील तयार राहा काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी. तुमच्या आजूबाजूला काही लोक असतील की ज्यांना खरंच इंग्रजीची शाळा हा प्लॅटफॉर्म माहिती नसेल तर 1 जून नंतरच्या या नवीन प्रवासामध्ये त्यांनाही सामावून घ्या. चांगल्या गोष्टी शेअर केल्या आणि कोणाचं भलं होत असेल तर मला असं वाटतं की त्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नाही. इंग्रजीची शाळा हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांसाठीच नाही तर अनेक लोकांसाठी ओपन अप आहे, त्यात वादच नाही आहे. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कंटेंट, आपले काही पुस्तकं, या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस होतील. आपलं वेब पेज देखील आपण जून महिन्यामध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय, ज्या माध्यमातून तुम्हाला अगदी छोटी छोटी 10 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतची छोटी छोटी ई बुक्स पण तुम्हाला खरेदी करता येतील का, यापर्यंत आम्ही एक स्टेप पुढे सरकतोय. यू कॅन डेफिनेटली जस्ट गो विथ दिस काइंड ऑफ थिंग्स अँड गेट सम गुड बेनिफिट्स. जर एक 10 रुपयापासून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून जर 100, 200, 500, 1000 वाक्यरचना वेगळ्या अँगलनी समजून घेता येत असतील तर मला असं वाटतं हा प्रवास योग्य दिशेने जाईल. चला तर मग या सगळ्या गोष्टींना मिळवण्यासाठी आणि एका नव्या उमेदीने आपण परत एकदा इंग्रजीच्या शाळेला 1 जून पासून वेगळ्या अँगलने सुरुवात करूया. तुम्ही सर्वजण तर माझ्यासोबत येणार आहातच, पण कमीत कमी 2 जण, नाही जमलं तर जोडीने. जोडीने म्हणजे घरातलंच भाऊ, बहीण, आई, वडील कोणाला तरी घेऊन जरी इंग्रजीच्या शाळेत बसलात तरी त्यांचं सगळ्यांचं 100% फायदा होईल, याची शाश्वती आमची. थँक्यू व्हेरी मच.